नमस्कार, आरेशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवणार आहे. नारळी भात बनवण्यासाठी मला लागणारं साहित्य, त्यासाठी आम्ही घरी खातो हा तांदूळ घेतलेला आहे. हा 1 वाटी भरून तांदूळ मी घेतलेला आहे. हे वेलची पुढे ह्यातली आपल्याला लागेल तेवढी मी घेणार आहे. हे ड्रायफ्रूट आहे, काजू आहे, हे बदाम आहे. हे आपल्याला पाहिजे तेवढे कमी जादा आपण करू शकतो. त्यासाठी मी हे दालचिनीचा 2 तुकडे, हे वेलची 4 तुकडे, लवंगाचे 4 तुकडे हे घेतलेले आहेत. हे आपल्याला पाहिजे तेवढं तूप ह्याच्यातलं आपण घ्यायचं. हे गूळ मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे, कारण इझिली त्यामध्ये विरघळेल असं. आणि हे 1 वाटी तांदळाला 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य मी आता आपणास बनवताना दाखवते. हा तांदूळ मी आता धुवून घेणार आहे. धुवून घेणार आहे आणि हे धुवून घेतल्यानंतर मी 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे. 15 मिनिटासाठी भिजत ठेवल्यानंतर हा आपला तांदूळ एकदम मोकळा आणि छानपैकी शिजत असतो. म्हणून मी हे स्वच्छ धुवून घेते. आपण जेवढं धुवून तेवढं ह्याचे पाणी निघत असतं. हा तांदूळ जुना आहे, हा छान होणार आहे शिजून. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते, 15 मिनिटासाठी भिजत ठेवते. 15 मिनिटाने मग आपणास दाखवते. हा तांदूळ मी 15 मिनिट भिजवून घेतलेला आहे. हे सगळं साहित्य मी बरोबर घेतलेलं आहे. आता मी आपणास बनवून दाखवणार आहे. हे नारळी भात किती एकदम इझी बनवून दाखवणार आहे मी. आता हे जरा पातेलं गरम होऊन दे, म्हणजे मी 2 चमचे ह्याच्यामध्ये एक गावरान तूप घालणार आहे. एक गावरान तूप एकदम पातळ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे वेलची 2 तुकडे, हे 4 तुकडे लवंगाचे, हे 4 वेलदोडे मी ह्याच्यामध्ये घालते. हे चांगले जरा गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे आपण कापून घेतलेले, चिरून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे. आपल्याजवळ असतील तर घाला, नसले तरी पण नाही घातलं तर चालते. हे माझ्याजवळ होते म्हणून मी हे घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता एक खोबरं शिजवून घेऊया. 1 वाटी तांदळाला 1 वाटी खोबरं घालायचं, म्हणजे नारळी भात एकदम छान होतो. हे आता आपल्याला मस्त पैकी 5 मिनिट हे गूळ मी एकदम चांगला करून घेतलेला आहे की लगेच याच्यामध्ये हा गूळ पातळ होणार आहे. आणि आपलं हे त्याबरोबर आपलं खोबऱ्याचा खीस पण त्याबरोबर आपला चांगला शिजणार आहे. म्हणून मी हा गूळ एकदम बारीक करून घेतलेला आहे. हाताला चटके लागतात म्हणून मी जरा हलवायसाठी मोठी हा गूळ ह्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी शिजवा. वास इतका खमंग सुटलेला आहे, मस्त वास सुटलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये मी सगळं खायचं एकदम मन लावून घातलेलं आहे आणि एकदम छान केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड आपण एक चमचा घालणार आहे. चिमूटभर मीठ घालणार आहे. आणि याबरोबर मी हा तांदूळ ह्याच्यामध्ये गॅस बारीकच ठेवायचा. आता हे सगळं एक आपल्याला हलवायचं आहे. त्याचा वास इतका मस्त सुटलेला आहे, राहत नाही बोलायल्याशिवाय, इतका छान सुटलेला आहे. मस्त म्हणजे मस्तच, एकदम मस्त होणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी प्रत्येक वस्तू मन लावून घातलेली आहे. आता हा तांदूळ पण ह्याच्यामध्ये सगळा मी मिक्स केलेला आहे. आता मी ह्याच्याबरोबर 2 वाट्या पाणी घालत आहे. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घालायचे, म्हणजे तांदूळ चांगला मऊ होत असतो.
आता थोड्या वेळ हे तांदूळ मोठ्या गॅसवर आपण शिजवायचं. हे बघा किती छान सगळे ड्रायफ्रूट हे सगळं वरती आलेलं, किती छान झालेलं आहे बघा. ह्याला एकदम पाणी ह्याचं कमी झाल्यानंतर ह्याला आपण झाकण लावायचं. आता उकळी यायला लागलेली आहे, पण हे पाणी अजून थोडं कमी झाले की आपण ह्याला झाकण लावूया. हे आपलं पाणी एकदम कमी झालेलं आहे. त्याच्यावरून मी थोडस हे गावरान तूप घालते, म्हणजे चव इतकी अप्रतिम लागते, मस्तच मस्त लागते. आणि ह्याला मी आता मस्त पैकी झाकण लावून 10 मिनिट शिजवते. बारीक गॅसवर 10 मिनिट शिजवते. मी गॅस आता बंद करते. माझा हा नारळी भात एकदम मस्त पैकी शिजलेला आहे. बघा किती छान झालेला आहे, मस्त झालेला आहे बघा. हा सगळा ना मस्त म्हणजे एकदम मऊसूत झालेला आहे. आता मी हे प्लेट मध्ये काढून आपणास दाखवते. हे माझं नारळी पौर्णिमा निमित्त हे नारळी भात तयार झालेला आहे. इतका मस्त झालेला आहे. हे बघा किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. मी हा भात एकदम चांगला बनवलेला आहे. हा भात तुम्ही एकदा नक्की करून पहा. अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे बघितला लगेच लाईक करा. थँक्यू.